आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पंकजा मुंडे आणि अंजली दमानिया यांच्या संदर्भातली। तर पंकजा मुंडे फक्त टिप्पणी करतात, त्या लढत नाहीत असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। महिलांबरोबर काही चुकीचं होत असेल तर पंकजा मुंडे का लढत नाहीत असा सवालही दमानिया यांनी विचारलाय। तर बीडचं प्रकरण आता पंकजा मुंडेंच्या गळ्याशी आल्याचंही त्या म्हणाल्यात। दरम्यान हुंडाबळीचे अनेक केसेस आहेत, महिलांना जाळलं जातंय असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत केलं होतं। माझ्या जवळून ओळखीच्या लोकांना हुंडाबळीचे कितीतरी केसेस जाळून टाकले हो। जाळता तुम्ही। आता आपण एका हत्येवर विचार करतोय, पूर्ण राज्य पिळवटून निघालंय। कितीतरी महिला किती ब्रुटल पद्धतीने मारल्या गेल्या, कितीतरी। कोपर्डीचा जो बलात्कार होता किंवा निर्भयाची जी केस होती, हे काय आहे? हे केवळ स्त्रीवर अत्याचार केलं, तिचा भोग घेण्यापुरतं मर्यादित नाही, हे तिरस्काराचं लक्षण आहे। हे मानसिक विकृतीचं लक्षण आहे। त्या मुलींना वाचवण्यासाठी अजूनही गरज आहे। प्रत्येकाने आपापले मुद्दे लढतायत। मी माझा मुद्दा लढते, बाकीचे त्यांचा मुद्दा लढतायत। पंकजा मुंडे मला नुसतं टिप्पणी करताना दिसतात, कुठल्याच विषयावर कधीच बोलताना दिसत नाहीत। आता हुंडाबळी जर होत असेल आणि या चुकीच्या गोष्टी महिलांबद्दल घडत असतील तर पंकजा मुंडे का नाही लढत या सगळ्या गोष्टींबद्दल? आम्ही पूर्ण महिला म्हणून सगळ्याच्या सगळ्या त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, पण मला असं वाटतं की त्या कधीच बोलत नाहीत। आता बीडचं प्रकरण त्यांच्या गळ्याशी येत आहे, त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून कुठेतरी डायव्हर्सिफाय करण्यासाठी असे ते टिप्पणी करतात। मला ते बिलकुल पसंत नाही।